नमस्कार मित्रांनो, मी दीपक काळजे. तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आता जालना पोलीस शिपाई 2024ची प्रश्नपत्रिकाचं अबो मॅथ आणि रिझनिंगचं तुम्हाला विश्लेषण देणार आहे, ॲनालिसिस करणार आहे आणि ते उदाहरणं कशी कोणत्या पद्धतीने सोडायला पाहिजे होती ते तुम्हाला मी सांगणार आहे. चला मग बघू आपण पहिला उत्तर. इथं 49वा नंबरचा प्रश्न आहे, म्हणजे मॅथमधला पहिला प्रश्न आहे हा. 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5 ने भागल्यास उत्तर काय येईल? आता इथं आपल्याला 1 ते 40 मध्ये किती संख्या सम आहे, किती विषम आहे ते पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे. आता 1 ते 40 जर धरला गेले, 1 ते 40 संख्या आहे, त्यातल्या 20 या सम असतील आणि 20 या विषम असतील, बरोबर. जर आपण बघितलं तर 1 2 3 आता हे सम संख्या आहे. 4 हे सम आहे, 6 हे सम आहे, 5 हे विषम संख्या आहे. तर 40 संख्या आहे, 20 सम आहे, 20 विषम आहे. आणि जर आपण या 3 मधून 2 गेलं तर उरला 1, या 5 मधून 4 गेले तर उरला किती? 1. अशी जर आपण प्रत्येक संख्येतून वजा केले म्हणजे फरक काढला तर 20 येतो फरक. म्हणजे सम संख्येची बेरीज आणि विषम संख्येची बेरीज जर केली आपण, पण हे शॉर्टकट पद्धत आहे एक जर काढणी असली तर. म्हणजे 1 ते 3 मध्ये 3 ते 2 मध्ये एकाचा फरक आहे, 4 ते 5 मध्ये एकाचा फरक, म्हणजे एका सम मध्ये एका विषम मध्ये एकाचा फरक आहे. अशा आपल्या 20 संख्या आहे, म्हणून 20चा फरक राहील. त्याला काय म्हणतो, ते फरकाला 5 ने भागल्यास. जर 5 ला भागला, 4 म्हणजे 20, 5 चौक 20, म्हणजे 4 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 3. चला आता दुसरं उदाहरण बघू. आता इथे सिंपल गुणाकार दिले, तुम्हाला गुणाकार जमत नसेल तर गुणाकार शिकून घ्या. 105 गुणेला 95, 5 5 25, 2, 5 0 0 2, 5 1 5, 0 घेतला तो दुसऱ्या संख्यानं गुणनं चालू झालं म्हणून. 9 5 45, अशी 5 4, 9 0 0, 4 तशी 9 1 9, 5 7 9 9, 9975, 9975 नंबर 1. 50चं पर्याय क्रमांक 1. आता नंबर 51चं घेऊ. 51 मध्ये 2 संख्येचा गुणाकार आहे 15 आहे. त्या प्रत्येक संख्येची 3 पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? आता 2 संख्या दिल्या आपल्याला, त्या 2 संख्या, आता 2 संख्येचा गुणाकार 15 आहे. आता 15 कोणत्या संख्येचा गुणाकार येतो? 3 गुणेला 5 बरोबर 15. आता या 2 संख्याचाच गुणाकार 15 येतो. तर तो काय म्हणतो, तर प्रत्येक संख्येची 3 पट करून, आता याची 3 पट करणे 3ची, 3 पट म्हणजे गुणाला 3, याची 3 पट करणे म्हणजे गुणाला 3. याचं उत्तर येतं 3 3 9 15. आता यांचा जर गुणाकार केला तर 135 येतो. म्हणजे आपलं उत्तर काय? 135 2. चला आता पुढचं उदाहरण बघू आपण. 52 नंबरचं. हिच्यात दिले आपल्याला, एका करडीतील आंब्यांचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केला. म्हणजे एका करडीमध्ये आंबे ते आपल्याला माहिती नाही किती येतं. तो म्हणतो की 7 7चे गट केले किंवा 15 15चे गट केले तर प्रत्येकी 3 आंबे उरतात. तर त्या करडीतील कमीत कमी किती डझन आंबे आहे? आता डझन मध्ये आंबे दिले आपल्याला. 7 डझन आहे इथं, 8 डझन आहे इथं, 9 डझन आहे. आपण पर्यायातून जाऊ, पर्यायातून गेले. आता जर डायरेक्ट 9 घेतले आपण, 9 गुणेला 12, म्हणजे एका डझन मध्ये 12 असता ना, म्हणून 9 गुणेला 12, 12 नाम किती झाले? 800. 12 नाम 800. आता या 8ला 7 न भागायचं आणि 15 न भागायचं. 7 न जर भागलं 7 1 7, 7 1 7, उरलं 3, 7 5 35, 38 मधून
35 गेले उरले 3 म्हणजे बाकी 3 उरले आपले. आणि जर 108 ले 35 न भागलं 15 न भागलं 15 7 105 उरले 3 म्हणजे बाकी बरोबर पडते की 3 आंबे उरतात आपले. म्हणजे उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 आहे. चला आपण आता 53 नंबरचं बघू. इथं आपल्याला प्रतिभाजवळ 1940 सफरचंद होती. तिने एका पेटीतील 36 प्रमाणे एका पेटीत 36 याप्रमाणे 20 पेट्या भरल्या. म्हणजे एका पेटीत 36 तर 20 पेट्यामध्ये किती म्हणजे 20 गुणिले 36 करणं पडेल आपल्याला. तेव्हा आता आपलं उत्तर आहे 6 0 36 दुनी 72. डायरेक्ट 36 2 लिहून या शून्य याच्यावर ठेवला म्हणजे 720 सफरचंद 1940 मधून पेटीत गेले. विकली गेली भरून विकली गेली व 72 सफरचंद असले त्यात प्लस 72 करायचे. 2 9 7 म्हणजे एवढे सफरचंद नासली गेली म्हणून टाकून दिली तर तिच्याजवळ एकूण किती सफरचंद उरली. म्हणजे एवढे सफरचंद गेल्यावर या कितीमधून 1940 मधून 792 सफरचंद वजा करू आपण. तर उत्तर काय दाबलं ते बघू. तर हा उत्तर आहे 10तून 2 गेले 8. इथं 14 झाले 14 म्हणजे 13. 13तून 9 गेले 4. इथं 8 मधून 7 गेले 1 101 1148 उत्तर आलं आपलं 53. चला आता 54चं बघू. 3 कामगारांची एका आठवड्याची मजुरी किती आहे 840 रुपये आहे. तर एका कामगाराचे 5 दिवसाची मजुरी किती. म्हणजे त्यांना आपल्याला 3 कामगार दिले. हे 3 कामगार एका आठवड्यात किती दिवस राहतात 7 दिवस म्हणजे गुणिले 7 आठवड्यात 7 दिवस आहे ना. 3 कामगार 7 दिवस आठवड्यात म्हणजे एक कामगार 7 दिवस काम करतो, दुसरा कामगार 7 दिवस काम करतो, तिसरा कामगार 7 दिवस करतो म्हणजे 7 त्रिक 21. एकूण काम किती झालं 21 दिवस काम झाले म्हणजे आपल्याकडे. तर मजुरी किती आली आठवड्याची मजुरी आहे 840 रुपये आहे. तर एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी किती म्हणजे 840 भागाला आपल्याला 21 करावे लागतील. 21 1 21 21 चौक 84 आणि हा शून्य दिशेवर ठेवला 40 म्हणजे एका दिवसाची मजुरी आपली काय आली 40. तर एक कामगार 5 दिवसाची मजुरी गुन्हेला 5 म्हणजे 5 एका दिवसाची 40 आली तर गुन्हे 5 दिवसाची काढणी म्हणून गुन्हेला 5 5 चौक 20 आणि हा शून्य 5 चौक 20 आणि हा शून्य 200 म्हणजे आपलं उत्तर आहे 200. 54 बरोबर 200. आता पुढील बघू 55 नंबर. पुढील पैकी कोणत्या संख्येला 36 ने निश्चित भाग जाईल. आता इथं 36 ने निश्चित भाग जाणारी संख्या कोणची अशी संख्या भाग निवडीन आपल्याला हिच्यातली कितीला 3 न पण जातो भाग आणि 9 न पण जातो भाग. नाही 9 त्रिक 27 नाही 9 चौक 36 म्हणजे 4 न जातो आणि 9 न जातो. आता यात बघू आपण मागच्या 2 संख्या आहे याला 4 न जातोय याला 4 न जात नाही याला पण 4 न जात नाही. 7 चौक 18 याला 4 न जातोय तसं 9 न बी जातोय का बघू बरोबर. आता यांची बेरीज जर गेली तर 9च्या पटी झाली पाहिजे 9 8 2 10 थांबा बरोबर बेरीज करू 10 17 18 19 23 झाली याची बेरीज. याची बघू आता 9 9 8 हे 9 आणि याच्यात 1 टाकला याच्यात 1 टाकला म्हणजे यांची जर बेरीज केली आपण 4 नंबरच्या पर्यायाची याची 9 न भाग जाईल 27 बेरीज येते याची या 4 नंबरच्या पर्यायाची. तर आपलं उत्तर आहे नंबर 4 म्हणजे याला 9 न बी जातोय आणि 4 न बी भाग जातोय. तर याला डेफिनेटली 36 न भाग जाईल. चला आपण पुढचं उदाहरण बघू. इथे आता 2 संख्येचा गुणाकार 5070 असून त्यांचा लसावी या 390 आहे. तर त्या संख्येचा मसावी काढा. जर आपल्याला
दोन संख्येचा गुणाकार दिले 5070, लसावी दिले 390, म्हणजे मसावी आहे. मसावी काढायचं आहे आपल्याला, म्हणजे हे उत्तर काढायचं आहे. डायरेक्ट आता भागाकार करून घेऊ. 0 गेला 0 गेला. 13 त्रिक 39, 13 त्रिक 39 उरले किती 11. 13 न भाग दिला 13 17 वरला 39. 3 1 3 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे 13. मसावी आपला आला 13. इथं बघू शकता तुम्ही 13, पर्याय क्रमांक 3. आता पुढचा 57 नंबरचा पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकेल. पूर्ण वर्ग संख्या पाहिजे म्हणजे आपल्याला. आता जर वर्ग संख्या जर काढल्या तुम्ही, एकाचा वर्ग काय आहे 1, दोनाचा वर्ग काय आहे 4, तीनाचा वर्ग 9, चाराचा वर्ग काय आहे 16, पाचाचा वर्ग काय आहे 25, सहाचा वर्ग काय आहे 36, साताचा वर्ग काय आहे 49, आठाचा वर्ग काय आहे 64, नवाचा वर्ग काय 81, दहाचा वर्ग काय 100. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मागणी का आपल्याला एक तरी 1 पाहिजे, किंवा 4 पाहिजे, किंवा 9 पाहिजे, किंवा 6 पाहिजे, किंवा 5 पाहिजे, किंवा 6 पाहिजे, किंवा 9 पाहिजे, किंवा 4 पाहिजे, 1 पाहिजे. म्हणजे ज्या शेवटच्या संख्येकडे आपल्याला 1 इथं 1 आहे का नाही, 2 इथं, याच्यात 2 आहे का नाही, म्हणजे हे येणार नाही. इथं 8 आहे, हे पण येणार नाही याच्यात, कारण की 8 दिले नाही. इथं 3 आहे, हे पण येणार नाही. पण इथं 6 आहे, म्हणजे इथं 6 म्हणजे 6च्या पट्टीमध्ये कोणती ना कोणती संख्या आहे ती वर्गसंख्या. म्हणजे जर आपल्याला वर्गसंख्या काढायची असली तर एकदम सोपी पद्धत आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्हाला 10 पर्यंत तरी वर्ग पाहिजे. आणि त्यांचे शेवटचे अंक बघा तुम्ही, 1 4 9 6 5 हेच रिपीट होत आहे. 6 9 4 1 आणि 0. जर यांच्या मागे एकाच स्थानी जर हे असे अंक जर असतील तर ती वर्ग संख्या असते. म्हणून 57चा आपलं काय आहे 4. चला आता दुसरा प्रश्न बघू. आता 58 क्रमांकाचा प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले, हे 6 अंक दिले या संख्येने भागले असता किंवा 9 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळी 1 बाकी उरते अशी मोठी 3 अंकी संख्या काय. आता इथं मोठी अंक्या 3 अंकी संख्याची सर्व तिघी 2 न बी भागलं मोठी संख्या पाहिजे आपल्याला. आता 2 न येले भाग जातोय 900ले, 961ला जाणार नाही, 901ला पण जाणार नाही, 981ला बी जाणार नाही. 3 पण जाईन, 4 पण जाईन, 5 पण जाईन, 6 पण जाईन, 9 पण जाईन. म्हणजे या संख्येला भाग जातोय या पुऱ्या संख्येनं. पण तो काय म्हणतोय, अशा प्रत्येक वेळी भागले असतात 1 बाकी उरते. म्हणजे जर हे 900 जर पुऱ्या संख्येने भाग जातोय तर 901 पाहिजे होतं आपलं उत्तर. इथं 901 आहे, किंवा हे बी असू शकतं आपलं 961. म्हणजे इथं जर आपण तिघी संख्येला भागलो, किंवा आता आपण यांचा लसावी काढून घेऊ. या 2 5 7चा लसावी काढून घेऊ, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते एकदम. 2 3 4 5 6 9, 2 आहे का 2, इथं 2, इथं 3 5 6 9. आता 3 घेऊ सामायिक. 3 आहे का 3 5 3 दोन्ही 3 3. आता 2 घेऊ. 2 5 1 3 5 3 15. 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12. 12 15 किती होता 15 दोन्ही 30. 30ची 0 4 3. 15 1 15. 16 17 18. म्हणजे 180 ना. जे अशी एक संख्या आहे आपली याच्यातली की त्याला 180 भाग जायला पाहिजे, आणि त्यात 1 प्लस टाकायचा. आता आपण हे 960 घेऊ, त्याला 180 भाग होतो. 160 येते पण आपण 60 घेतो, 1 0 गेला. 18 पंचे 90 येत जात नाही आपल्याला भाग. 900 जातो बरोबर आपला 18 पंचे 90.
म्हणजे आपलं उत्तर 58चं 900 भाग जातोय आपला 18 म्हणजे 901 उत्तर आहे आपलं, कारण की एक बाकी ठेवणी आपल्याला. चला आता 59वा प्रश्न बघू. 5चा 5वा घात म्हणजे किती? म्हणजे आपल्याला असं करायचं आहे, 5चा 5वा घात म्हणजे किती? म्हणजे 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5, 5 5 25, हे 5 5 25 आणि हे 5 गुणिला आहे म्हणजे 125. हे 125 गुणिला 25 न गुणियाचं, 25 5 125, ठेवला 5 आजच्याला 12, 25 दुनी 50, 60 आणि 2 62, 62ची 2 आजच्याला 6, 25 1 25 आणि 6 31, म्हणजे 3125 उत्तर पाहिजे आपलं. नंबर 2 59चं 2. आता इथं एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. आता इथं 60वा प्रश्न आहे. एक काम 15 मुलं 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुलं व 2 पुरुष एवढे काम करत असतील, तेच काम 20 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? आता मित्रांनो प्रश्न एकदम सोपा आहे. एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. हे मुलं आहे 15, 20 दिवसात करतात. म्हणजे यांचा जर गुणाकार केला आपण तर एकूण काम येईल आपलं किती? एकूण काम किती येईल? 15 दुनी 30 आणि हा 0. यांचा गुणाकार केला तर 300 उत्तर येतो. शॉर्टकट काढणं शिकून घ्या. तर तो काय म्हणतो, जर 3 मुलं हे 2 पुरुष एवढं काम करतात, म्हणजे 3 मुलं आहे हे 2 पुरुष एवढं काम करत आहे, म्हणजे एका पुरुषाला 1.5 मुलं काम करतात. म्हणजे पुरुषाची शक्ती हे जास्त आहे काम करण्याची, मुलं कमी करतात काम. म्हणजे जर जे एक काम असेल ते 3 पुरुषाला जर 2 पुरुषाला जात असेल तर तिथं 3 मुलं लागतील आपल्याला कामाला. म्हणजे 2 सोबत 3 आहे. तर तो काय तेच काम 20 पुरुष किती दिवसात करेल? म्हणजे हे 300 काम 20 पुरुष किती दिवसात काम करेल? तर 20 पुरुष आहे की नाही आपल्याकडे, 2 साठी काय आहे? 3 आहे. मग इथं 0 द्यायचा, हे झाले 20. मग इथं बी 0 द्यायचा 3 वर, म्हणजे 30 पुरुषांना भागायचा याला 300ला. 0 गेला 0 गेला, 3 1 3, म्हणजे 10 दिवसामध्ये याचं उत्तर येईल 60चं 40. तुम्हाला समजला असेल. जर नाही समजला तर या उदाहरण पुन्हा बघा, एकदम सोपं आहे ते, आणि मी एकदम सोप्या पद्धतीने सांगलं तुम्हाला. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या पहिले, आणि लाईक करा, कमेंटसुद्धा करा. आता 61वा प्रश्न आहे आपल्याला. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती? म्हणजे आपल्याला इथं एक विजेचा खांब दिले. ह्या विजेचा खांब एक रेल्वे दे, एकूण अशी आणि ही रेल्वे हे ओलांडली रेल्वेनं, तर तिचा ताशीपैकी काय 54 आहे. वेगाने जाणारी एक रेल्वेगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते, म्हणजे तिला 18 सेकंद लागतात या खांबाला. म्हणजे तिची जी लांबी आहे त्या लांबीलाच 18 सेकंद लागताय तिला. म्हणजे ती लांबी आहे ना आपली, जे लांबी आहे तिला 18 सेकंद लागत आहे. आता आपण काय करू, तिचा ताशी किती ते 54, एका तासामध्ये 54 चालते, तर ते 18 सेकंदामध्ये किती जाईल? म्हणजे हे 36 सेकंदामध्ये 54 चालते, ते 54 मीटर 54 किलोमीटर चालते. तर या 18 सेकंदामध्ये किती चालेल हे बघणं कारण आहे आपल्याला. असा तिरकस जर गुणाकार केला, आता 54 म्हणजे 1000 गुणू दिले आपण, म्हणजे 1000 मीटर. 1000 काऊन केला, 1 किलोमीटर ह्या 1000 मीटरचा असतो. काही जण सांगता की 5/18 वापरा, 18/5 वापरा. आता तुम्ही खालचा वापर 18 वापरसान का 5 वापरसान, त्यापेक्षा एकदम सोपं आहे. एका तासात 36 सेकंद आणि डायरेक्ट एका किलोमीटरचे 1000, म्हणजे याला 3 शून्य देऊन द्यायचं, म्हणजे 1000नंच गुणलाय आपण त्याला,
तर 18 सेकंदामध्ये किती जाईल. आणि जर तिरकस गुणाकार केला तर आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं. आता 5400 गुणिले 18 भागेला 3600. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 8 एक 18, 18 2 36. बेक बे, बे दोन्ही 4, उरला 1, 7 या शून्य म्हणजे 270 मीटर. हे बघा 270 मीटर तिची लांबी, 1/3 बरोबर 270 मीटर लांबी. किती सोपं होतं तुम्हाला सांगणं. आता इथं आपल्याला 62 नंबरचा प्रश्न दिले. 12 मिनिटांचे 36 सेकंदाचे गुणोत्तर किती. आता 12 मिनिटं आहे, एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. इथं आपल्याला 62वा प्रश्न बघणं आहे. 12 मिनिटामध्ये किती असतात, 60 सेकंद असतात, म्हणून गुणिले 60 आणि 36 सेकंद दिले म्हणजे 12 गुणिले 60 खाली 36 सेकंद द्या. आता यांचा भाग करून घ्या. भाग केला की त्यांचं आपल्याला उत्तर येऊन जाईल. 12 एक 12, 12 त्रिक 36, 3 एक 3, 3 दुनी 6 म्हणजे काय येईल 20/1 म्हणजे 20/1. इथं बरोबर ध्यान द्या. पहा 20/1 बी दिले आपल्याला, 20/1 पण दिले आणि 1/20 बी दिले. आता याच्यातलं कोणतं उत्तर घ्या तुम्ही. 12 मिनिटं दिले म्हणजे पहिले 20 येईल, नंतर सेकंदाचा 1 येईल म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला. नाही तर करसा 1 नंबरचा त्यासाठी दिले लवकर घाईमध्ये सोडावा पुढे असायचे. आता इथं आपल्याला 2 जण दिले, त्यांचं भांडवलाचं गुणोत्तर दिले व मुदतीचे गुणोत्तर दिले, तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती आहे. आता इथं डायग्राम एकदम सोप्या पद्धतीने सोडवू दे. रमेश आहे आणि सुरेश आहे. रमेश सुरेशचं काय भांडवल तर 4 या 4 रुपये गुंतवतोय, या 5 रुपये गुंतवतोय. आणि मुदत काय आहे त्याची, या 3 महिने गुंतवतोय, या 4 महिने गुंतवतोय. यांचा गुणाकार करून घ्या. 4 त्रिक 12, 5 चौक 20 म्हणजे यांचा गुणोत्तर येईल. आता याला कोणत्या संख्येने भाग जातो, याचे निम्मे करून घ्या म्हणजे 6, 10 आणि याचे निम्मे करून घ्या 3, 5. हे त्यांचं गुणोत्तर येईल 3/5. 3/5 1 नंबरचा पर्याय 63 बरोबर. एकदम सोपं आहे ते, गुणाकार करून घ्यायचा. आता इथं आई व तिच्या मुलाच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. इथं आपल्याला आता वयवारीवर उदाहरण दिले. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:1 होईल, तर आईचे आजचे वय किती. इथं काय दिले, आई व तिचा मुलगा, याचा मुलगा किंवा बी 3 पार्ट असतात. त्यांच्या वयाची बेरीज 44 वर्ष आहे. 8 वर्षानंतर म्हणजे जे आजचं वय तिचं, यांची वयाची बेरीज हे 44 वर्ष आहे. आजचं वय 44 वर्ष आहे त्यांचं आजचं, हे आजचं वयाचं आलं. 8 वर्षांनंतर म्हणतो आता इथं 8 वर्षानंतर म्हणजे 8 आणि 8 16. जर वय वाढतंय 8 वर्षानंतर, आईचं बी 8 वर्ष वाढतंय, मुलाचं पण 8 वर्ष वाढतंय, म्हणजे दोघीचं बेरीज जर वाढली तर कितीचं होईल 16 वर्ष. तर आईचे आजचे वय किती. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 2:1. हे त्यांची बेरीज करा. या 8 वर्षानंतर वयाची एकूण बेरीज त्यांची किती 6 आणि 4 10, आजच्याला 1, 4 5 6 म्हणजे यांचं 60 वय येईल. ह्या 60 वर्ष एकूण आलं त्यांचं किती 8 वर्षानंतर. त्यांचं गुणोत्तर काय सांगितले 3:1 म्हणजे यांची 2:1 सांगितले. म्हणजे यांची जर बेरीज केली आपण तर 3, हे 2 आणि 1 3.
इथं आपल्याला कुकडे गेलं ते वयाचं तर इथं 2 आणि 3 8 वर्षानंतर वय सांगते म्हणजे 3 या 3 न भागायचं याला म्हणजे एकाची किंमत येईल आपल्याला 3 किती 3 2 6 म्हणजे जे एकाची वय आहे ते 20 आहे आणि एकाची वय दुप्पट 40 आणि यांचं जर एकाच 2 येतं म्हणजे मुलाचं वय 20 आहे आणि आईचं आहे 40 पण तो काय म्हणतो आजचं वय काढा म्हणजे याच्यातून आपल्याला 8 वजा करणं पडते 8 जर वजा केलं तर 32 वय आहे आईचं येतं इथं 32 1 64चं 1 बरोबर आहे आपलं 32 वय समजलं ना तुम्हाला जर समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पहा डबल रिपीट करून सांग आता 65 नंबरचं 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती 25च्या पाड्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती आता हे एकदम सोपं आहे इथं 65 नंबरचा प्रश्न आहे आपल्याला तो जर बघितला आपण 25च्या पाड्यातील म्हणतोय तो आपल्याला आता इथं आपण 25च्या पाड्यातील संख्या जर म्हणलं 25 50 75 100 आणि 125 ही संख्या जी आहे आपली 125 ही 5व्या नंबरची 5व्या नंबरची जर 5व्या नंबरची संख्या जर 125 आहे म्हणजे ही सरासरी वा 25च्या म्हणजे इकडे काही नाही 150 येतील की नाही हे 6व्या नंबरची संख्या राहील तर प्रत्येक संख्येला हे जर आपण सरासरी काढली प्रत्येक संख्येची बेरीज हे 125 येणार आहे या 125ला आपल्याला 9 गुणायचं जर 9 गुणलं तर उत्तर येतं आपलं 1125 येतं म्हणजे हे उत्तर आहे आपलं तुम्हाला हे जर नाही समजलं असेल सरासरी आपले बेसिकचे लेक्चर सरासरीचे ते बघून घ्यायचे मी यात सर्व शिकवायला कसं काढायचं आहे एकदम सोपं आहे आता एक घेऊ 66 नंबरचा प्रश्न इथं काय दिलं आपले 900 रुपये विकल्याने 150 नफा होतो म्हणजे एक वस्तू आहे ती वस्तू जर 900 रुपयास विकल्याने तर 150 रुपये नफा होतो म्हणजे या 900 मधून 150 वजा करणे पडते आपल्याला तर आपली ते मुद्दल किंमत काय भांगड आहे 0 5 7 म्हणजे ते 750ची वस्तू होती ते 900ला विकली 150 रुपये नफा झाला तर शेकडा नफा किती म्हणजे ह्या 750 वर आपल्याला 150 रुपये नफा झाला आहे हे 750 हे 100% तर हे 150 रुपये किती टक्के तिरकस गुणाकार करून घ्यायचा उत्तर येऊन जाईल आपलं 150 गुणिला 100 भागिला 750 1 शून्य गेला 1 शून्य गेला 15 1 15 15 चौक 60 15 भाजी 75 5 5 दोन्ही 10 20% म्हणजे पर्याय क्रमांक 2 66चं चला आता 67 नंबरचं उदाहरण बघू बाबू करीमबाईने त्याचे घर दलालामार्फत 8,70,000 रुपयांना विकले त्यांना त्याबद्दल 2% दलाली द्यायची लागली तर घर विकून त्यांना किती रुपये मिळाले म्हणजे आपल्याला एक व्यक्ती आहे तो घर विकतो त्याला 2% दलाली देतो या जर टक्केवारी काढली तुम्हाला एकदम सोपं आहे 8,70,000 जर 1 शून्य जर कुडला हिराला 10% आणखीन 1 शून्य कुडला हिराला 1%. 1% किंमत झाली म्हणजे आपण कोणची टक्के काढू शकतो त्याला गुणिला 2 0 0 0 7 2 14 4 1 8 2 16 1 17 म्हणजे एवढे दलाली दिली त्यांना 17,400 आता या 8,70,000 मधून आपल्याला 17,400 वजा करावे लागतील 0 0 6 9 7 गेले 2 6 1 गेला 5 म्हणजे याचं उत्तर येईल
याचं उत्तर क्रमांक आहे 2. आपण काढलं ना, हे काय 8,52,600, म्हणून त्याचं उत्तर क्रमांक 2 आहे, 8,52,600. चला आता 68 नंबरचा प्रश्न बघू. याच्यात दिले आपल्या 2 डझन पुस्तकाची किंमत 1,728 रुपये आहे, तर अशा 15 पुस्तकांची एकूण किंमत किती? एकदम सोपं आहे मित्रांनो. आपल्याला 2 डझन पुस्तकाची एकूण किंमत आहे. एका डझनमध्ये 12 पुस्तकं असतात, तर 2 डझनमध्ये आपल्याला 24 पुस्तकाची किंमत दिलेली. तर अशा 15 पुस्तकाची एकूण किंमत किती? म्हणजे 1,728 भागेला 24. 24 कोण केला आपण? 2 डझन. एका डझनमध्ये 12, 2 डझनमध्ये, तर या 15 पुस्तकाची किंमत किती? गुणिला 15, म्हणजे एका पुस्तकाची किंमत येईल आपल्याला हिच्यात एका पुस्तकाची किंमत येईल, त्याला गुणिला 15 करू, म्हणजे उत्तर येऊन जाईल आपलं. आता याला 3 भाग जातो. 3 3 7 21, 3 8 24, इथं 3 5 15. आता 8 भाग देऊ. 8 1 8 1 8, 8 2 16, उरला 1. 8 1 8, उरले 4, 8 6 48, म्हणजे 216 गुणिला 5 करा. 6 5 6 30, 3 5 0 0, 5 1 5 आणि 3 8, 5 2 10, 1080. 68चं 1 बरोबर आहे आपलं उत्तर. चला पुढे. आता इथं आपल्याला बुद्धिमत्ता चालू झालंय. खालील प्रश्नांची जागी काय येईल? ए सी एफ जे ओ. जर ABCD जर काढली तुम्ही ना, +3 होतंय. आता डी BA CD EF, म्हणजे इथं 2, F नंतर GHI, इथं 3 ॲड होतं J. आता इथं 4 KLMNO. आता इथं 5 O झाला. PQRSTU, म्हणजे 4 क्रमांक येईल. ABCD काढून सांग, एकदम सोपं आहे ते, म्हणजे 68चं 4 आहे. आता नंबर 70 क्रमांक इथं दिले A, तर इथं काही B पाहिजे. ह्या बाय B आहे, ह्या इथं B आहे, B आहे, म्हणजे हा कट झाला आपला. इथं C आहे, इथं D. आता RSTU बरोबर, RS. आता इथं R आहे, इथं पण S आहे, इथं पण S आहे. आता BCDE, म्हणजे C बरोबर आहे, इथं पण C बरोबर आहे. SR. आता इथं काय मागायला दिले? S ABCD EF GHI JKLMN OPQRST STUV WUV STUV, म्हणजे बरोबर आहे आपलं. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. ABCD काढून सांग, सगळं समजतं ते. सोपं आहे ते, एकदम बुद्धिमत्ता आहे ते. हे पण तसंच आहे. ABCD वर सोडून जाईन तुम्हाला. आता इथं बघू बाबू कशाचा फरक, काय फरक लागेल इथं. 72 नंबरचा प्रश्न जर बघितला तुम्ही, तर आपल्याला क्रमिका दिले ते. त्या क्रमिकामध्ये जर ह्या संख्या 106 मधून 86 वजा केले तर 20चा फरक राहतो. ह्या 86 मधून 68 वजा केले तर 18चा फरक आहे. 68 मधून 52 वजा केले तर 16चा फरक आहे. 16 वजा करणार. ह्या 68 मधून 52 वजा केले तर 14. 38 मधून आपल्याला अशी संख्या वजा करणी पडते, म्हणजे 12 वजा करणी पडते आपल्याला 38 मधून, तर उत्तर येतं आपलं 26. एकदम सोपं आहे ते. आता नंबर 73चं काय बघू. तिच्यामध्ये काय काय दिले. याच्यात +2 होतं, +2. दुसरी काय +3. याच्यामध्ये +6 4 10 होता. याच्यात 5 15. याच्यात 6 प्लस, यात 7 प्लस, यात 8 प्लस, म्हणजे 28 मध्ये 8 प्लस केलं 8 8 16, चला 1 36, पर्याय क्रमांक 4.
73चा 4 बरोबर. प्रश्नातील गटात न बसणारे अंक ओळखा. आता गटात न बसणारा 7 पण मूळ संख्या आहे, 9 मूळ नाही, 11 मूळ आहे, 13 मूळ आहे, म्हणजे 9 हे गटात न बसणारा संख्या येऊ शकतो. 2 74चं 2. संख्या चुकीचे पद ओळखा. आता याचं चुकीचं पद कोणचं आहे? 3 6 11 15 21 28. जरी तर बरं बघ सांगू हिच्यात 3 प्लस केले ना 3 मध्ये तर 6 झाले. हिच्यात 4 प्लस पाहिजे होते, इथं पाहिजे होते 10. यात प्लस प्लस 15, यात 6 प्लस 21, हिच्यात 7 प्लस 28. म्हणजे इथं 10 पाहिजे होतं 11च्या ठिकाणी, म्हणजे 11 चुकीचं पद आहे. 11 आहे, इथं 10 पाहिजे होते. 10 ते उत्तर बरोबर असतं आपलं. आता 76 नंबरचा. बँक हा शब्द असा लिहितात तर त्याच लिपीत गोड हा शब्द कसा लिहितात? आता इथं बी या 2 नंबरले वरून, खालून वाय या 2 नंबरले, ए या 1 नंबरले, झेड शेवटून आहे, तर गोल्डचं बी तसंच येईल. 76 हे सोपं आहे. तुम्ही ABCD लिहून सोडून घ्या, एकदम सोपं आहे. आता नंबर 77. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. जस्त आहे, तांबे आहे, चांदी आहे, पारा आहे. आता हे सर्व धातू आहे, पण या पारा या केव्हा पाण्यात हिच्यात असतो, त्याच्यामुळे पारा उत्तर द्यायचं. 78. डॉक्टरचा दवाखाना, वकील जागा आहे, कार्यालय, कायदा, न्यायाधीश, न्यायालय. 78चं 4 बरोबर, न्यायालय. शब्द कालानुक्रम लावल्यास मधोमध येणारा शब्द कोणता? तास, सेकंद, मिनिट, दिवस, महिना. आता सेकंद सर्वात कमी, मग मिनिट घेऊ, मग तास घेऊ, मग दिवस घेऊ, मग महिना घेऊ. म्हणजे मधामध्ये काय येईन? सेकंद, मिनिट, तास येईन मधामध्ये. 1 नंबरचा पर्याय 1901. आता 80. खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. देश, समाज, व्यक्ती, कुटुंब, खंड. सर्वात पहिले खंड येईन बरोबर, मग देश येईन बरोबर, मग समाज येईन बरोबर, मग कुटुंब येईन, मग व्यक्ती येईन. सोपं आहे. आता इथं जर एक्स हा वायच्या मुलाच्या मुदला भाऊ आहे तर एक्स वायशी नातं काय? आता हे नाते संबंधावर मित्रांनो एकदम सोपं आहे. ते बी काही ताण घ्या, मी सांगतो बरोबर तुम्हाला. इथं दिले आपल्याला एक्स हा वायच्या मुलाचा. आता एक्स हा आपल्याला माहिती नाही कोण येतं. आता वायच्या, आता इथं वाय घेऊन घेऊ, वायच्या मुलाचा म्हणजे वायचा मुला खाल येईन, मुलाचा वायच्या मुलाचा भाऊ, आणखीन याचा मुला, वायच्या मुलाचा भाऊ येते, भाऊ ह्या एक्स आहे, भाऊ हा एक्स आहे. तर एक्सचे वायशी नातं काय? त्याचा का आता याचा भाऊ आहे, वायचा भाऊ आहे, भाऊचा त्याचा बाप आहे मुलाचा, आणि याचा बाप आहे, बापाचा बाप म्हणजे याचा भाऊ, याचा बाप आणि त्याचा बाप म्हणजे आजोबा येईन, आणि त्याचा नातू येईन. मग काय सांगितलं आपल्या प्रश्नामध्ये? एक्सचे म्हणजे एक्स ह्या वायशी काय नातं आहे, तर वायचा ह्या नातू येईल. नंबर 4 81. तुमचे तोंड वाय असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणचं होईल? आता तुम्हाला दिशा ज्ञान पाहिजे माहिती मित्रांनो. तुमचे तोंड वाय आहे. आता इथं ये पूर्व आहे, पश्चिम, उत्तर, दक्षिण. वायव्य सध्या ईशान्य इकडे, वायव्य इकडे, वायव्य. त्याचं म्हणणं का इकडे तोंड आहे तुमचं वायव्यकडे असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणतीही आहे. आता इकडे तोंड आहे तर डावा हात इकडला येईल ना, या डावाकडे येईल. मग इकडे डाव्याला कोणची आहे? पश्चिम तर देईल नाही ना. मग निवृत्ती 2 नंबर.
बरोबर निवृत्ती. पश्चिम किंवा इथं मग निवृत्ती आहेस. आणि इकडे आदन पवा वाजवता असा उई पू. हे दिशा जर तुम्हाला ध्यान ठेवणार असलं तर असं आहे. आदन पवा वाजवतो कसा उई पू. आता नंबर 83चा. सायंकाळी 6 वाजता अमोल हा ग्रामपंचायतीत बसला होता. त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती. तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेत होते? 1 नंबर वारे प्रश्न. याच्यात काय दिले? सायंकाळी, संध्याकाळ असेल. हे संध्याकाळी एक खोली आहे. अमोल हा 6 वाजता, संध्याकाळी 6 वाजता ग्रामपंचायत बसला होता. ही ग्रामपंचायत त्यांची होता. त्याच्या उजव्या, आता जर उजवा इकडे सूर्य कुठे डुबतो इकडे संध्याकाळ झाली म्हणजे सूर्य इकडे डुबणार आहे. सूर्य इकडे डुबणार आहे. उजव्या बाजूला म्हणतो तो. त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून. आता उजवी बाजू इकडे इथं बसला तो. ही उजवी बाजू त्याची. उजवी बाजू तोंड इकडे करेल त्यानं. इकडे तोंड आहे ह्या बसले तो. हे त्याची उजव्या बाजूच्या खिडकीतून संध्याकाळी इकडे जातो. डुबतोय सूर्य. या सूर्य डुबू आलाय. त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती. तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेला म्हणजे इकडे होते त्याच्यात. जर सूर्य डुबतो उकडे उगवतो पूर्व दिशेले. डुबतो कोणत्या दिशेले? पश्चिम दिशेले. म्हणजे हे पश्चिम आहे, हे पूर्व आहे. आता दक्षिणेकडे येईन वरती आणि उत्तर खालती येईन. आदन पवा म्हणजे समजते ना तुम्हाला काय म्हणतोय मी? तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेला होते? आता अमोलचं तोंड इकडे दक्षिणला असेल ना. 4 नंबर 83 बरोबर. हे मांडताना मी गलत मांडलो, तुम्हाला ते समजलं पाहिजे. समजून घ्या बरोबर व्यवस्थित. उत्तर बरोबर दक्षिण आपलं. क्रिकेटच्या दिशानं जर तुम्हाला व्हिडिओ जर बघणे असले आपले व्हिडिओ आपल्या बेसिकमध्ये बघून घ्या. क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने एकदा हस्तांतरण केले तर किती हस्तांतरण होतील? एकदम सोपं आहे ते. जर उदाहरण बघितलं आपण, हस्तांदोलनचं सूत्र आहे n वजा 1 गुणिले 2. हे सूत्र पाठ करून द्यायचं आणि याच्यात किंमत टाकायचं. आता क्रिकेटमध्ये किती जण आहे? 11 गुन्हेला 11 वजा 1 भागेला 2. आता इथं राहतील 10. 11 गुन्हेला 10 2 5. 11 वजा 55 55 उत्तर येईल आपलं. आता या बुद्धिमत्तेरे वासाला कोकरूला रेंडकू म्हटले, रेंडकाला रिंगरू म्हटले, रिंगरूला करोड म्हटले. तर डायरेक्ट उत्तर पाहू. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? आता घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात. तर शिंगराला करडू म्हटले. म्हणजे उत्तर काही नाही आपलं करडू. 2 नंबरचं 85 बरोबर. हे बी सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला कोणाच्या पिल्लाला काय म्हणतात काय नाही ते बघून घ्यायचं. आता 86 नंबरचा प्रश्न म्हणून दिले. 5 5 6 आले 10 7 आले 15 8 आले 20 9 आले 25 तर 10 आले काय? 5 आले 5 आहे, 6 आले 10 होत आहे म्हणजे दुप्पट होत आहे, प्लस 5 होत आहे. 7ले 5 प्लस होत आहे, 8ले 5 प्लस होत आहे, 5 प्लस 10 ले 20 5 प्लस 30. 3 नंबरचा पर्याय 86. एका सरळ रेषेत 1 मीटर अंतरावर काही खांब उभे आहेत तर कोणत्याही सलग 7 खांबातील अंतर किती? एका सरळ रेषेत 1 मीटरवर अंतरावर काही खांब उभे आहेत तर कोणत्याही सलग 7 खांबातील अंतर. आता 7 खांब कधी गेले? या पहिला खांब, या दुसरा खांब, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा. आता याच्यात काय म्हणतो? 1 मीटर अंतर आहे. 1, याच्यात 2, याच्यात 3, याच्यात 4, याच्यात 5, याच्यात 6 म्हणजे 6 मीटर अंतर राहील त्या 7 खांबामध्ये. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे आपला.
चला आता इथून हे प्रश्न लागले दुसरे मराठीवरचे. इथं आपला व्हिडिओ संपला. जर तुम्हाला हे गणित आणि बुद्धिमत्ता जर आवडलं मी नाही एक्सप्लेन करेल तर तुम्ही शेअर करा तुमच्या मित्राला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राकडे पोहोचा, लाईक करा. चला मित्रांनो, भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये.